हॅलो स्टुडंट्स, आय एम प्रोफेसर राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. तर जो काल मी एक माझं स्वप्न सांगितलं होतं की 100% रिझल्ट लावायचं आहे मला, त्याचा आज फर्स्ट स्टेप. आज आपण लेक्चर नंबर 1 घेऊया. सगळ्यात माझ्या आवडीचं युनिट, तुमच्या आवडीचं आहे की नाही मला आय डोंट नो, बट युनिट नंबर 5 मोटर, मशीन आणि ट्रान्सफॉर्मर. म्हणजे याचा पार्ट ए आहे ट्रान्सफॉर्मर आणि पार्ट बी आहे इलेक्ट्रिकल मशीन्स. तर पार्ट ए वरती जेवढे क्वेश्चन सांगतो तेवढे पाठ करायचे, त्या क्वेश्चनचा अभ्यास करायचा, लिहून काढायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही इंजिनिअरिंगला आता गेलेला आहात तर फक्त वाचून होणार नाही. म्हणजे माझं हे नेहमी सांगणं असतं की जो इंग्लिश मिडियमचा मुलगा आहे, जो मराठी मिडियमचा मुलगा आहे, यांच्यात एक साम्य असतं. मराठी मिडियमचा मुलगा हा खूप घासून घासून अभ्यास करतो, कारण त्याला माहिती आहे की आपल्याच्याने होणार नाही. म्हणजे काय, तर एकदा वाचून लक्षात राहणार नाही. बट हाच इंग्लिश मिडियमचा मुलगा असेल तर त्याला असं वाटतं की मी करू शकतो, आणि तिथं प्रॉब्लेम होतो. इंजिनिअरिंगचा अभ्यास लिहून काढून करावा लागेल तुम्हाला. यातून मला एक कन्क्लुजन सांगायचं. ओके, सो एकही मिनिटाचा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण. फर्स्ट मिशन 100% रिझल्ट, आणि याचा सेटअप म्हणजे याचा फर्स्ट लेक्चर आहे ट्रान्सफॉर्मर, युनिट नंबर 5 पार्ट ए ट्रान्सफॉर्मर, युनिट नंबर 5 पार्ट ए ट्रान्सफॉर्मर. सर तुम्ही म्हणता हे काय लिहिले, दिस इज शॉर्ट फॉर्म ऑफ ट्रान्सफॉर्मर. सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट, काय असतो ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज इन बाय ट्रान्सफॉर्मर. प्रॅक्टिकली कुठलीही गोष्ट बघितली तर तुमचा साधा सिंपल गोष्ट चार्जर घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप करायचं, स्टेप डाऊन करायचं, म्हणजे व्होल्टेज म्हणजे फ्लक्च्युएशन करायचं. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन असा असतो, राईट अँड एक्सप्लेन किंवा राईट अ वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. मग काय कराल, सिंपल डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तुम्हाला क्लासमध्ये हे पण झालं असेल. हे असं म्हणजे काय, दिस इज वाइंडिंग. ही एक वाइंडिंग असते, ही आहे प्रायमरी वाइंडिंग, ही आहे सेकंडरी वाइंडिंग. बरोबर, प्रायमरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स आहेत N1, सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स आहेत N2. प्रायमरी वाइंडिंगचा EMF आहे E1, इकडं EMF आहे E2. ओके, व्होल्टेज V1, व्होल्टेज V2. काय होतं, काय असतं ट्रान्सफॉर्मर. फर्स्ट थिंग, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. तो एक स्टॅटिक डिव्हाइस आहे, आणि तो काय करतो, इट कन्वर्ट्स एनर्जी फ्रॉम वन, म्हणजे प्रायमरी टू सेकंडरी. एनर्जी ट्रान्सफर करतो प्रायमरी टू सेकंडरी. बट याच्यामध्ये कुठेही प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन नसतं. मग ते कसं होतं, अकॉर्डिंग टू वर्किंग प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स याचा वर्किंग होते. म्युच्युअल इंडक्टन्स तुम्हाला माहिती आहे, हे नंतर सांगेलही तुम्हाला. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे याच्यामध्ये काही नाहीये, इथं तुमचा सप्लाय दिला जातो, EMF तयार होतो, इथून इथे EMF ट्रान्सफर होतो अकॉर्डिंग टू म्युच्युअल इंडक्टन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस वर्किंग ऑन म्युच्युअल इंडक्टन्स प्रिन्सिपल. हे लिहिल्यावरती हे आय थिंक हा प्रश्न खूप कमी वेळा आलाय. हा पॅटर्न कसा येणार ऍक्च्युली हे मला माहिती नाही, बरेच मुलांचा क्वेश्चन असतो. बट एक तर आहे ना, तुमचे हे क्वेश्चन असतील 6 मार्क थिअरी, 6 मार्क न्यूमेरिकल, ऑर 8 मार्क थिअरी, 6 मार्क न्यूमेरिकल, किंवा 6 मार्क थिअरी, 8 मार्क न्यूमेरिकल. पॅटर्न कसा येऊ द्या, काही येऊ द्या, आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन सोडवायचे. पॅटर्न कसा येऊ शकतो, माझ्या माहितीनुसार, मला कळलेल्या माहितीनुसार कदाचित पॅटर्न 6चा येऊ शकतो तुमचा. ओके, सो वर्किंग प्रिन्सिपल ऑफ हे एकदा बघून घ्या. यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, माझ्या काळापासून आतापर्यंत आलेला क्वेश्चन म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस. ओके, चलो, तर एकही मिनिटाचा वेळ न घालवता लगेच करूया. चला आपण लॉसेस. काय असतात लॉसेस, कन्फ्युजन होतात मुलं बरीचशी. लॉसेस कसं, हा एक व्हिडिओ बघितला की तुमचा ट्रान्सफॉर्मरचा विषय संपला. मी सांगतो. ओके, लॉसेस म्हणजे मी मगाशीचं वर्किंग प्रिन्सिपल कदाचित वर्किंग प्रिन्सिपल फास्ट घेतलं, कारण तो प्रश्न आतापर्यंत नाही विचारलेला कधी. विचारलेला हा प्रश्न आहे, जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्याला आपण थोडासा जास्त वेळ देऊया. ओके, व्हॉट इज लॉसेस. प्रश्न आल्यावरती उत्तर लिहायचं कसं, तर एक ट्री डायग्राम. ट्री म्हणजे काय, जी मी काढतो नाही, दॅट इज ट्री डायग्राम. कशी काढायची बघा. लॉसेस, 2 टाईपचे लॉसेस आहेत. एक आहे कॉपर लॉस,
एक आहे कोर लॉस. ही डायग्राम अशी काढायची, मग खाली फिरल्याची. ओके. कोर लॉस अगेन डिवाइड इंटू टू टाइप. फर्स्ट इज अ हिस्टेरिसिस लॉस, सेकंड इज अ एडी करंट लॉस, आणि कॉपर लॉस म्हणजे काय असतं, I²R लॉस. आलं लक्षात. ही डायग्राम काढली, पण ह्याच्यामध्ये एक मज्जा आहे, कन्फ्युजन होतं. म्हणलं सर कोर लॉस कुठला आणि कॉपर लॉस कुठला, हिस्टेरिसिस कुठं. काही मुलं हिस्टेरिसिस इथे लिहितात कॉपरमध्ये, मग एक कन्फ्युजन. सिंपल अगदी सिंपल आहे. कसं आहे, ट्रान्सफॉर्मरची कोर म्हणजे काय. मी ट्रान्सफॉर्मर डिझाईन करतो एक. ओके, हा ट्रान्सफॉर्मर आहे, इथं असते वाइंडिंग, ही वाइंडिंग आहे बघा. सांगतोय काय, कोर म्हणजे काय, तर ही जी आहे ना, ही दॅट इज कोर. ती कोर आहे. याचा अर्थ काय, एकदा मी बांधलेला ट्रान्सफॉर्मर, लक्ष द्या, एकदा मी त्याची कोर डिझाईन केलेलं ट्रान्सफॉर्मर, त्याची कोर मी बदलू शकतो का, नाही. पण सर जर मी कोर बदलू शकत नाही म्हणजे काय, तर ती कोर सेम राहिली. आणि सेकंड थिंग, व्हॉट इज इन बाय कॉपर लॉस, वाइंडिंग कशाची असते रे, वाइंडिंग कुठल्याही गोष्टीची वाइंडिंग कॉपरची असते. वाइंडिंग कशाची असते, कॉपरची. जर सर मी करंट कमी दिला तर वाइंडिंग मध्ये लॉस कमी होणार. जर मी करंट म्हणजे मला काय म्हणायचं, सप्लाय जास्त दिला लॉस वाढला, सप्लाय कमी दिला लॉस कमी झाला. म्हणजे काय, तर कॉपर लॉस हा हलतोय. इट इज व्हेरिएबल लॉस. बघा लक्ष द्या, इट इज व्हेरिएबल लॉस. कशामुळं, तर हा I²R फॉर्म्युला आहे, हा कॉपर लॉसचा फॉर्म्युला. जसा करंट वाढला तसा लॉस पण काय झाला, वाढला. म्हणजे असं मी लिहितो इथं, लॉस वाढला, करंट वाढला. लॉस कमी झाला, पेन दुसरा वापरतो म्हणजे सिंपल होईल. लॉस कमी कधी होतो, जेव्हा करंट कमी होतो. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. म्हणजे इट इज व्हेरिएबल लॉस, कारण तो डिपेंड आहे कशावरती, करंटवरती. आणि करंट म्हणजे कशावर डिपेंड आहे, ते वाइंडिंगवरती डिपेंड आहे. बट कोर लॉस, एकदा बांधलेली कोर हलते का, बिलकुल हलत नाही. म्हणजेच काय, एकदा बांधलेली कोर जर हलत नसेल तर कॉपर लॉस इज अ कॉन्स्टंट लॉस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कॉपर लॉस इज अ कॉन्स्टंट लॉस. ही डायग्राम काढली, हे लिहिलं. त्यानंतर हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस. काय करायचं बघा, आता सांगतो. ही डायग्राम काढली, खाली निबंध लिहिला. मी निबंध, थेरी म्हणजे निबंध म्हणतो. फर्स्ट लॉसेस सांगायचे, देर आर टू लॉसेस. फर्स्ट इज अ कॉपर लॉस, सेकंड इज अ कोर लॉस. कॉपर लॉस इज व्हेरिएबल लॉस, आणि कॉपर लॉसचं हे लिहिलं. बट हे हा नंतर लिहा लॉस, ह्याला डायग्राम नाही, इथं डायग्राम आहेत. मग कोर लॉस डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा हिस्टेरिसिस लॉस, सेकंड लिहा एडी करंट लॉस. आता नेमकं काय होतं हिस्टेरिसिस, हे रफ करतो मी. हे रफ करतो. आजचा हा व्हिडिओ प्युअर ट्रान्सफॉर्मरवरती असेल. आणि आनंदाची गोष्ट, मी तुम्हाला एक कमेंटमेंट दिलेली आहे, कसल्याही टाईपचं न्यूमेरिकल टाकू द्या, कसल्याही टाईपचं, मी समर्थ न्यूमेरिकल तुमचे घ्यायला. टेन्शन तुम्ही घ्यायचं नाही. न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करणार, आणि यावेळी न्यूमेरिकलची प्रॅक्टिस जास्त करून घेणार. कसे तुम्हाला 70पैकी 70 किंवा 60पैकी 60 मार्क पडत नाही हे बघतो मी. न्यूमेरिकलमध्ये आउट ऑफ मार्क पडणार, आउट ऑफ. ओके, चला. न्यूमेरिकलसाठी मी माझे स्वतःचे नोट्स बनवल्यात वेगळ्या. तुम्हाला मी 6च्या सांगणार, त्यात फक्त व्हॅल्यू टाकायच्या. ओके, चलो. सो फर्स्ट इज अ, कुठला लॉस घ्यायचा, हिस्टेरिसिस और एडी करंट. एडी करंट लॉस बघू आपण, काय असतो एडी करंट लॉस. एडी करंट लॉस काय होतं बघा, दिस इज अ ट्रान्सफॉर्मर, बरोबर. ही प्रायमरी वाइंडिंग आहे, ही सेकंडरी वाइंडिंग आहे. होतं काय, ज्यावेळेस आपण सप्लाय देतो इथं, त्यावेळी इथं करंट आणि EMF तयार होतो, बरोबर. म्हणजे फ्लक्स तयार होतो, फ्लक्स. आणि काय होतं, कालांतराने ना फ्लक्समुळं करंट काय होतं, इथं लिकेज होतो, इथं करंट लिकेज होतो. कुठं, याच्या बॉडीवरती लिकेज करंट होतो. आणि तो करंट लिकेज झाल्यामुळे ती बॉडी गरम होते. सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमच्या रानातली मोटर खूप वेळ चालल्यावर तुम्ही काय म्हणता, अरे मोटर गरम झाली. मोटर गरम झाली म्हणजे काय झालं, हीट लॉस. हीट लॉसचा फॉर्म्युला आहे हीट लॉस इज इक्वल्स टू I²RT.
हीट लॉस इज इक्वल टू I² RT. म्हणजेच काय, I स्टँड्स फॉर करंट, R इज रेजिस्टन्स अँड T इज अ टेम्परेचर, सॉरी T इज अ टाइम, किती वेळासाठी आहे, दॅट इज युअर हीट लॉस. आता होतं काय बघा, जो इथून इकडे करंट फ्लो होणार आहे ना, करंट प्रायमरी टू सेकंडरी, तर हा जो लिकेज करंट हा ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीवरती जातो. कुठे जातोय? बॉडीवरती. म्हणून काय होतं, तर याची बॉडी होते गरम, याची बॉडी काय होते, हीट होते. कशामुळं? त्या करंटमुळं. आणि ज्या करंटमुळे ही बॉडी हीट होती, दॅट इज युअर एडी करंट. मी त्याला म्हणतो येडा करंट. येडा का येडा? अरे कशाला मोकळ्यात फिरतो, इकडे तिकडे फिरतो, आणि त्याच्यामुळे काय झालं, तर हीट लॉस झाली, हीट तयार झाली, म्हणजे लॉस झाला. दॅट इज युअर एडी करंट लॉस. सर लॉस कळाला, प्रश्न असा असतो की लॉस राईट अँड एक्सप्लेन ट्रान्सफॉर्मर लॉसेस, आणि तो लॉस कमी करण्यासाठी काय तुम्ही वापरणार ते सुद्धा सांगा. ओके, एडी करंट कळाला, याच्या कोरवरती एक लिकेज करंट होतो आणि त्यामुळे लॉस होतो. हा लॉस कमी करण्यासाठी काय कराल तुम्ही? जर एडी करंट लॉस कमी करायचा असेल तर काय करणार? लॅमिनेटेड स्टील कोर. म्हणजे काय? म्हणजे जी ट्रान्सफॉर्मरला कोर वापरणार नाही, ह्या लॅमिनेटेड करायच्या. व्हॉट इज इन बाय लॅमिनेटेड? सिंपल सांगतो, लॅमिनेटेड म्हणजे काय, तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटला लॅमिनेशन करता, म्हणजे काय करता, माझ्या डॉक्युमेंटला वरून एक काय असतं, तर प्लास्टिकचं कव्हर असतं. मग प्लास्टिकच्या कव्हरमुळे माझं डॉक्युमेंट खराब होत नाही. सेम ॲज इट इज ही कोर पण अशी आहे की याला लॅमिनेशन केलेलं आहे. तर लॅमिनेशन टाईप कोरचे बघा, लॅमिनेशन टाईपचे टाईप असतात. लॅमिनेटेड स्टील कोरचे टाईप आहेत. फर्स्ट इज I टाईप. म्हणजे काय, हे वेगळे वेगळे कोर वापरतात. दॅट इज युअर I टाईप. व्हॉट इज माय L टाईप? हे बघा, L दिस इज युअर L टाईप. आणि E टाईप असतो. E म्हणजे तुमच्या कंगव्यासारखा, E टाईप. I टाईप, L टाईप, E टाईप. म्हणजे काय, तर याला लॅमिनेशन केलेलं असतं, आणि हा काय करतो, तर एडी करंट लॉस कमी करतो. एडी करंट लॉस कमी करतो. ओके, एडी करंट लॉस काय आला, परत सांगतो. एडी करंट लॉस म्हणजे काय, तर त्या बॉडीवरती जो लिकेज करंट फ्लो होतो, त्या लिकेज करंटमुळे बॉडी गरम होते, आणि ती गरम झालेली बॉडी ज्या करंटमुळे गरम होते, दॅट इज एडी करंट. आणि तो कमी करण्यासाठी लॅमिनेटेड स्टील कोर वापरायचं. विषय संपला, एडी करंट. देन सेकंड इज अ हिस्टेरिसिस लूप. हिस्टेरिसिस लॉस सांगतो मी. हिस्टेरिसिस लॉस आता मी जे शिकवतो हे तुम्हाला कुठल्या बुकमध्ये मिळेल का नाही मला माहिती नाहीये, बट तुम्ही अशा प्रकारे जर लिहिलं तर 8 पैकी 8 और 6 पैकी 6 मार्क आरामात पडणार, आरामात. चलो, सेकंड इज अ हिस्टेरिसिस लॉस. म्हणजे काय होतं सांगतो. दिस इज युअर BH कर्व. BH कर्व नावाचा एक 12वीला तुम्हाला गोष्ट होती. B and H. What is my B? फ्लक्स डेन्सिटी. H इज अ मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. होतं काय बघा, ओके, हा, दिस इज युअर पॉझिटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट, नेगेटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट, रेसिड्युअल मॅग्नेटिझम इथं असतो, कोहिरेसिव्ह फोर्स. ओके, काय आहे हे तुम्हाला एवढं विचारत नाहीत, हे कशामुळे येतं, पण सांगतो मी एक सिंपल गोष्ट. काय होतं, समजा जर तुम्हाला इथं मी ओपन इलेक्ट्रॉन्स आहेत, समजा ओपन इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि जर याला मी काय केलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅटरी लावली, तर हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असे फ्लो होतात. पुन्हा बॅटरी काढली, पुन्हा जागेवरती, पुन्हा बॅटरी लावली, पुन्हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि असं काही वेळ होते की जरी बॅटरी मी काढली तरी हे काही इलेक्ट्रॉन हे असेच फ्लो होतात म्हणणार, त्याला म्हणायचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम. एवढं विचारत नाही, हे तुम्हाला 12वीत झालेलं असावं, आयडिया म्हणून सांगितली. हा कर्व काढला. आता व्हॉट इज मीन बाय हिस्टेरिसिस लॉस? हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय, तर ह्या
कर्वमध्ये येणारा जी काही गोष्ट असते दॅट इज युअर हिस्टेरिसिस लॉस. तुम्हाला तुमच्या टेकमॅक्सच्या बुकमध्ये मिळेल इन कर्व दिस 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 दिस, पण तो कर्व कुठे, कर्व दिलेला नाही बुकमध्ये, तर तो कर्व म्हणजे हा कर्व आहे पीएच. हा, तर ह्या कर्व मध्ये जे काय होतं दॅट इज युअर हिस्टेरिसिस लॉस. मग हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी काय करावं लागेल, ज्या मटेरियलचा हा कर्व बारीक ते मटेरियल वापरायचं, ज्या मटेरियलचा हा कर्व मोठा म्हणजे हिस्टेरिसिस लॉस मोठा, त्यासाठी आपण काय वापरतो, लॅमिनेटेड स्टील. लॅमिनेटेड स्टीलची कोर वापरतो, कारण त्याचा हा हिस्टेरिसिस लॉस काय असतो, कमी असतो. ओके, कळालं, हिस्टेरिसिस लॉस कळाला, एडी करंट लॉस कळाला. आणि कॉपर लॉस म्हणजे काय, तर आय स्क्वेअर आला, हा कॉपर लॉस. आय स्क्वेअर आला, इट टोटल डिपेंड ऑन करंट. हे झालं लॉसेस. बरं, कमी करण्यासाठी काय करणार, तर याच्यामध्ये काय करणार, ज्याचा कर्व कमी ते मटेरियल वापरणार, म्हणजे हिस्टेरिसिस लॉस कमी. मग असं एडी करंट कसं कमी करणार, तर लॅमिनेटेड स्टील कोर वापरणार. आणि कॉपर लॉससाठी काय करणार, कॉपर लॉससाठी काय करतो आपण, तर करंटची व्हॅल्यू कमी करतो आणि व्होल्टेज वाढवतो, त्याला स्टेप अप असं म्हणायचं. व्होल्टेज वाढवतो आणि करंट कमी करतो, दॅट इज युअर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. मग आपण काय करतो, जर इथून म्हणजे जर आमच्या बारामतीमध्ये लाईट यायची असेल तर भिगवण पासून उजनी धरणापासून इथपर्यंत लाईट येण्यासाठी आपण काय करतो, जनरेशन पासून स्टेप अप करतो, स्टेप अप करतो आणि लाईट ट्रान्समिशन करतो. अशाने काय होतं, तर हा लॉस कमी होतो, म्हणजे व्होल्टेजची व्हॅल्यू वाढते आणि करंटची व्हॅल्यू कमी होते. ओके, पॉवर असते ती. युनिट नंबर 1चा पार्ट ए मी त्यावेळी शिकवेल तुम्हाला डिटेलमध्ये हे. ओके, चला, तर कॉपर लॉस झाला, हा तुमचा लॉसेसचा फंड झाला. 6 किंवा 8 मार्काला येणारा 100% क्वेश्चन आहे ट्रान्सफॉर्मर लॉसेस आणि हाऊ इट रिड्यूस, असं काहीतरी क्वेश्चन असू शकतो. ओके, दिस इज युअर ट्रान्सफॉर्मर लॉस. सेकंड क्वेश्चन आहे कोर टाईप आणि शेल टाईप मधला डिफरन्स. कोर टाईप आणि शेल टाईप हा क्वेश्चन म्हणजे मी 2011 साली फर्स्ट इयरला होतो. 2011 पासून आतापर्यंत नेहमी विचारला जाणारा हा क्वेश्चन, कोर टाईप आणि शेल टाईप. सांगतो मी एका मिनिटात. कोर टाईप आणि शेल टाईप डायग्रामच सिंपल यायचे बघा. कोर टाईप, शेल टाईप. प्रायमरी, सेकंडरी दिसते तुम्हाला, डोळ्याने दिसते. कोर आणि शेल. कोर टाईप किती विंडो आहेत, इट हॅज ओनली वन विंडो, इट हॅज टू विंडो. सेकंड पॉइंट हा झाला तुमचा पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, वाइंडिंग कुठे आहेत, वाइंडिंग याच्या, वाइंडिंग वाइंडिंग सराउंड्स द कोर. वाइंडिंग सराउंड्स द कोर. आणि इथं काय, हा कोर वाइंडिंगला सराउंड करतो ना, कोर सराउंड वाइंडिंग. आता मला फक्त एक गोष्ट सांगा, दिस इज सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग आणि ही कसली टाईप आहे, दिस इज सँडविच टाईप वाइंडिंग. सँडविच टाईप म्हणजे काय असतं, सिंपल सँडविच टाईप म्हणजे काय, तर बायकांची वेणी असते ना, वेणी ती अशी अशी त्या टाईपची ही वाइंडिंग असते. म्हणजे प्रायमरी सेकंडरी, प्रायमरी सेकंडरी, प्रायमरी सेकंडरी, प्रायमरी सेकंडरी अशी वेणीसारखी वाइंडिंग असते. म्हणजे मेंटेनन्स कुणाला जास्त असेल रे, ऑब्विसली मेंटेनन्स याला जास्त असतो, याला मेंटेनन्स कमी. चौथा पॉइंट बघा. आता फक्त मला सांगा, गरम काय होतं, वाइंडिंग गरम होती किंवा कोर गरम होती? ऑब्विसली सर वाइंडिंग गरम होती. वाइंडिंग कुठं जास्त, म्हणजे पटकन वाइंडिंग कुठं थंड होईल, हे बघा. इथं डायरेक्ट वार जाईल असं, ही प्रायमरी सेकंडरी वेगळी, बट इथं एकत्र आहे. ही वाइंडिंग काय होती, कूलिंग बेटर. इथं नाही, कूलिंग बेटर नाही. हे सिंपल लिहितो शॉर्ट फॉर्म मध्ये, तुम्हाला लॉंग फॉर्म मध्ये लिहावं लागेल. ओके, आणि सगळ्यात लास्ट पॉइंट मेंटेनन्स झालं. हा, 1 विंडो 2 विंडो मेंटेनन्स, कूलिंग
आणि इझी टू रिपेअर. हे इझी टू रिपेअर असतं, हे इझी टू रिपेअर नसतं. शेल टाईप कोर टाईप एकदा बघून घ्या. शेल टाईप कोर टाईपमध्ये इट हॅज 1 विंडो, इट हॅज 2 विंडो. वाइंडिंग सराउंड्स द कोर. ह्या कोरला वाइंडिंगने सराउंड केले, बट इथं काय कोर सराउंड्स वाइंडिंग. थर्ड टाईप याला असतं सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग, याला असतं सँडविच टाईप वाइंडिंग. सिलेंड्रिकल टाईप असेल म्हणजे मेंटेनन्स याला कमी, याला जास्त. बेटर कुलिंग इथं, कमी कुलिंग इथं. आणि इझी टू रिपेअर, हे बॅड रिपेअर म्हणजे इझी नाही आहे रिपेअर इथं. कारण प्रायमरी सेकंडरी वाइंडिंग जर शॉर्ट झाली तर ती काढणार कशी बाहेर, सगळी बाहेर काढावं लागते, सगळी आठवावी लागते. ओके, सो दिस इज युअर वन क्वेश्चन. शेल टाईप आणि कोर टाईप. आणि अजून एक इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे, इतकं इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे की ते 100 आणि 101% डेरिवेशन ते येतं. दॅट इज EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. E is equal to 4.44 F 5M N. हे त्याचं उत्तर असतं ट्रान्सफॉर्मरच्या EMF इक्वेशनचं. हे डेरिव्हेशन करा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बुकमध्ये बघाल 4थ्या स्टेपला उत्तर आहे. एक वेवफॉर्म काढायची, एक ही 5 म्हणायचं, 5 इज इक्वल टू 5M साइन ओमेगा टी, आणि त्यानुसार हे डिराईव्ह करायचं. अगदी 3 मिनिटाचं काम आहे. याच्या डेरिव्हेशन फक्त आतापर्यंत एकच झालं आपलं युनिट नंबर 5 मध्ये. बघा ट्रान्सफॉर्मरचे कुठले कुठले पॉईंट बघितले. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर, लॉसेस, शेल टाईप, कोर टाईप, त्यानंतर EMF इक्वेशन, आणि एक स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर सांगतो मी. आय थिंक तो सिलेबसमध्ये आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन, एक मिनिट फक्त. काय सांगतो तुम्ही. एक पॉईंट राहिलेला आहे की ट्रान्सफॉर्मरचं झालं, लॉसेस एक पॉईंट झाला. आता काही स्मॉल डेफिनेशन्स आहेत, स्मॉल डेफिनेशन्स. व्हॉट इज मीन बाय व्होल्टेज रेग्युलेशन, व्हॉट इज मीन बाय इफिशियन्सी. आपल्यासाठी लागणारा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज बाय इफिशियन्सी. इफिशियन्सी इज आउटपुट अपॉन इनपुट. इनपुट किती दिले आणि आउटपुट किती आलं, दॅट इज युअर इफिशियन्सी. पण मी असं लिहू शकतो का रे, आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉस. सर ऑब्विसली आउटपुट प्लस लॉस म्हणजेच इनपुट. मी तुम्हाला 100 रुपये दिले, तुम्ही मला 90 रुपये रिटर्न केले आणि 10 रुपयाचा लॉस झाला. करेक्ट आहे ना. इनपुट म्हणजेच आउटपुट प्लस लॉस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हा एक आहे. देन व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन इज E2 मायनस E1 अपॉन E2. म्हणजेच काय, फुल लोड व्होल्टेज मायनस नो लोड व्होल्टेज अपॉन फुल लोड व्होल्टेज. हे डेफिनेशन विचारतात, बट 8 मार्काच्या क्वेश्चन्समध्ये आय थिंक थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे हे विचारणं. ओके, याच्यामधले कोर टाईप, शेल टाईप, EMF इक्वेशन आणि लॉसेस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि न्यूमेरिकलचा पॉईंटचा विचार कराल, न्यूमेरिकल पॉईंट ऑफ विचार कराल तर एकच सूत्र मी तुम्हाला सांगणार, त्या सूत्राला तुम्ही ओके, त्या सूत्रानुसार गणित सोडवायची. तर युनिट नंबर 5चं पार्ट ए ट्रान्सफॉर्मर इथं पॉईंट संपतोय. न्यूमेरिकलचा स्पेशल व्हिडिओ बनवणार एक सेपरेट. म्हणजे मी काय करणार, माझ्या ज्या नोट्स आहेत न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करायचं हे करून त्याच्यावरती एक न्यूमेरिकल घेणार. भले व्हिडिओ थोडेसे 20-20, 22-22, 25-25, काही वेळा 40 मिनिटांचा व्हिडिओ होऊ द्यात. एक वेळा व्हिडिओ बघितला त्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम राहता कामा नये असं मला वाटतं. सो थोडंसं आजचा व्हिडिओ थोडा फास्ट झाला असं मला वाटतं, बट फास्ट करावं लागेल. सो दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 5 पार्ट ए ट्रान्सफॉर्मर. आपण उद्या युनिट नंबर 5 पार्ट बी मोटरवरती घेऊया आणि लगेच युनिट नंबर 5चं न्यूमेरिकल घेतलं की विषय संपला. अभ्यासाची एक स्ट्रॅटर्जी सांगायची राहिली मला. कुठल्याही युनिटसाठी फर्स्ट स्ट्रॅटर्जीज डेरिव्हेशन किती आहेत, थिअरीचे पॉईंट किती आहेत आणि न्यूमेरिकल किती आहेत, हे प्रत्येक युनिटनुसार काढायचं. आता मला याच्यामध्ये एकच डेरिव्हेशन आहे, EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. थिअरीचे 4 क्वेश्चन होते, हे तुम्हाला मी नंतर एक PDF देईल. आणि न्यूमेरिकल एकच टाईपचं आहे. हे कुठल्या टाईपचं, ट्रान्सफॉर्मरच्या लॉसेसचं न्यूमेरिकल.
मी सांगतो तुम्हाला 2 टाईपचे न्यूमेरिकल असतील आणि 1 टाईपचं न्यूमेरिकल केलं तर चालेल का? पळेल. पण त्याला तुम्हाला थेअरी सगळे करावं लागेल. एकही थेअरीचा पॉईंट बिलकुल ऑप्शनला ठेवू नका. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत थेअरी एक्सप्लेन करतो. थोडा वेळ जाऊ द्या. थेअरी एक्सप्लेन केल्यानंतर न्यूमेरिकल एक्सप्लेन करणार. माझा पक्का हात याच्यामध्ये जास्त आहे न्यूमेरिकलमध्ये. कारण थेअरी तुम्ही कशीही लिहू शकता, काही करू शकता. न्यूमेरिकल साधं नाही. न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करताना कन्सेप्ट माहिती पाहिजे. ते कन्सेप्ट मी सांगणार. बिलकुल काळजी करायची नाही न्यूमेरिकलची. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. ऑल द व्हेरी बेस्ट. अडचण असेल कमेंट करा. डायरेक्ट मला कॉन्टॅक्टही तुम्ही करू शकता. माझा मोबाईल नंबर मी सांगतो. मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8087942020. ओके, मुळे सर BW. थँक्यू सो मच.